आजा पिया तो है प्यार की गोरे भैया तो प्यार की आजा पिया तो है प्यार दूं ओ गोरे भैया तो प्यार दूं इसलिए तू इतना उदास तुझे हो। हॅलो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि जे नवीन असतील वेलकम टू आवर चॅनल। आज आम्ही आलोय दौदानी वॉटरफॉलला। लोकेशन चांगले म्हणून इथून थोडा व्लॉग स्टार्ट करतोय आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। पनवेलमध्ये एक ठिकाण आहे म्हणजे दोधानी गाव आहे, त्या गावात आम्ही चाललोय। तिथून थोडं उंच डोंगरावर गेलोत ना तर 3-4 प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे बघायला भेटतील तुम्हाला। आणि पनवेलमधून 20 ते 25 किलोमीटरपर्यंत हे गाव आहे आणि रस्त्यात सगळ्या ठिकाणी तुम्हाला एकदम ग्रीनरी बघायला मिळेल आणि सगळीकडे पाणीच पाणी आणि एकदम खेडेगाव आहे आणि खरोखर बघण्यासारखं आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। चला तरी इथून पुढचा व्हिडिओ आता। तर हे बघा, हा नेरे गाव आहे, हे नेरे गाव आहे हा पनवेलकडनं येणारा रस्ता आहे। इथं असं लोकेशन आहे, नदी वगैरे, इकडे तलाव, इकडं मंदिर आहे म्हणून इथं थांबलो होतो। आता हा रस्ता चाललाय। चेकिंग चालू आहे आता। सीनरी बघा तुम्ही, वाव। Once upon a midnight clearing. But I am afraid. बघा ते
वॉटरफॉल तिथं जायचंय आम्हाला. काय भारी दिसतोय लांबून. इतकं छान आहे ना कॅम्पिंग करायला, तर इतकं भारी आहे ना इथं, खूप भारी आहे कॅम्पिंग करायला. कारण की तिथे जवळच नदी वगैरे आहे आणि इथं भीती पण काय नाही, कारण की इथं लोक पण राहतात ना, तर तुम्ही कॅम्पेन पण करू शकता. चला बघा गावात आता एंट्री केलेली आम्ही आणि रस्ता थोडा खराब आहे. हे बघा हे आहे गाव आणि आज दही हंडी आहे ना. चला गाडी इथं पार्किंग लावली आहे, आवाज येत नसेल. इथं साऊंड लावलंय गाणे वगैरे. इथं दही हंडीचा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला सगळे कसे बघतायत, कोण आहे फॉरेनर्स आलेत की काय. दोधानी गावात पोहोचल्यानंतर हे समोरच बस स्टँड आहे आणि इथे पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला ग्राउंड आहे आणि हे दोधानेश्वर मंदिर आहे, म्हणून या गावाचं नाव दोधानी पडलेलं आहे. आणि त्याच्या फ्रंट साईडनेच ह्या बाजूला जो रस्ता जातोय हा वॉटरफॉलकडे जातोय. तर चला आता आपण वर जाऊया. आणि पाऊस पण आलेला आहे. चला छत्री सेफ्टी निघतो आता. ट्रेकिंग सुरू झाली आता आमची. हा बरोबर इकडूनच. हे बघा गाईस वॉटरफॉल एकच नंबर दिसतंय. आता हे पूर्ण ट्रेक करत करत जायचंय आम्हाला वॉटरफॉल पर्यंत. तर चला रस्त्यातल्या अडचणी काही येत असतील तर ते दाखवूया. पनवेल मधून जर तुम्ही गाडीवर येणार असाल तर 1 तास लागतो गाडीवर यायला आणि जर बाईक नसेल तर तुम्ही ST ने पण येऊ शकता. गाईस बघा रस्ता भेटलेला आहे फायनली आणि हे वॉटरफॉल बघा. आणि चाललोय मस्त एन्जॉय करत करत एक्सप्लोर करत करत चाललोय. हे बघ थकलो खूप. मी तर इथंच थकले. अजून तर किती वरती जायचंय. चला भेटू अजून पुढे रस्त्यात. इथे खालीच एक हॉटेल पण आहे छोटस. बघूया काय काय भेटतं इथे, कारण वर गेल्यावर तर खायला काहीच भेटणार नाही. इथूनच काहीतरी घेऊन जाऊ. घे तुला कोणते पाहिजे. अजून किती वर आहे दादा? अर्धा तास अजून. तुम्ही तिकडे चालले? अरे हा आम्ही मागच्या वेळेला झाडाखाली जेवण बनवलं होतं. बरोबर बरोबर इथे बसलेलो आम्ही. हा तुम्ही खरोखर इकडे येऊ शकता. दोधानी गाव सुरू झाल्यापासून तर पार डोंगरावर जाऊपर्यंत तुम्हाला सगळं इथे ग्रीनरी आणि सगळे तुम्हाला पाणी धबधबे म्हणजे सगळीकडे तुम्हाला एकदम बघायला भेटेल काय पाहिजे ते. जब तक है ज़मीं, जब तक है आसमां, तुम मेरे ही रहो, बस इतना ही अरमां. तुझे बांध लूं मैं आंचल में, जैसे चांद रहे बादल में, हम जजते हैं. पाण्याचा आवाज बघा कसा होतो. खूप भारी वातावरण आहे. खूप दमलो आता. ॲरो बघत बघत आलो. तिकडे वर कुठून जायचं त्या धबधब्याकडे? कुठूनच आहे. इकडूनच ना?
चला बरोबर आहे, जिथं ॲरो दिलेले आहेत ना तिथंच चाला तुम्ही, कारण की तो करेक्ट रस्ता आहे. जरी कुठे साईडला नसेल, तुम्हाला विचारता नाही आलं, तिथं जागोजागी ॲरो करून दिलेले आहेत येलो कलरचे, ते लक्षात ठेवा आणि चालत राहा. आणि शूज कंपल्सरी घालून या, तसे येऊ नका. हे बघा खालून वाटलं, खालून कुठून पाण्याचा स्लिप होणार. तिथं खाली खड्डा असतो, खूप खाली आहे. हे बघा इकडे ॲरो दिलाय. चला शूज पॅन्ट ओढली झाली आता. म्हणजे आता आलोय ट्रॅकवर. हां किती टर्न ट्विस्ट करून रस्ता आहे, व्यवस्थित रस्ता बनवलेला आहे, चालता येईल ट्रेकर्सला. हो, हे आमचं दुसरं ट्रेक आहे. पहिलं लोहगड किल्लाच आहे आणि आता हे दोधानीचं. माझ्या मागं बघा, ॲरो दिलाय. अर्धा तास झालो आम्ही चालतोय, अजून तर काय आलेलं नाही. फोनमध्ये दिसायला जवळ दिसतं व्हिडिओमध्ये, पण खरोखर चालत जायला लांब वाटतंय आणि भरपूर वाटा वळण रस्ते दगडं, थकून जातो माणूस. मध्येच रस्ता चुकला. तुम्ही का नक्की आम्ही लक्ष नाही दिलं ॲरोकड, तुम्ही तशी चूक करू नका, ॲरोकड लक्ष द्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही या. हो, नाहीतर हमखास 100% चुकणार म्हणजे चुकणार. खूप डेंजरस आहे. तसं आम्ही आज दोघंच दिसतोय रस्त्याने, गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे थोडी भीती पण वाटते. थोडं जपून, कारण जास्त हिरवागार असल्यामुळे इकडे काहीतरी प्राणी असण्याची खूप शक्यता आहे. आम्हाला दिसले मध्ये 2-3. सगळ्यात महत्त्वाचं शूज आणि प्रत्येक ठिकाणी दगडांवर ॲरो बघत या, तुम्ही लवकर पोहोचणार. काय झालं, दमली? अजून रिटर्न पण जायचं आहे आपल्याला, अजून पाण्यात भिजायचं आहे. हे पहा रस्ता कसा आहे. हा एकदम छोटी पाऊल वाट आहे आणि सगळे दगड आहे. काय झालं, चल ना मग. लय अवघड दिसतं जायला. बाबा रे पा, थोडं उंचावर आल्याच्या नंतर आता इथं खूप अवघड पाऊल वाटे. या पाण्यातून वर जायचंय आणि पाणी पण खूप स्पीड नाही आज, त्याच्यामुळे सगळ्यांनी ना काळजी घ्या आणि शूज घाला. ह्या पाण्यातून वर जाणं थोडं अवघडच आहे, पण जाऊया. चला आता ह्या साईडने आलोय आम्ही. इथं थांबलो होतो थोड्या वेळ ह्या हॉटेलमध्ये. आता इकडं चाललोय 5 मिनिटावर आहे. आणि हो आमच्यासोबत खूप जोक झालेला आहे. म्हणजे आम्ही रॉंग रस्त्याने आलो, पहिलं पण चुकलो होतं आणि सेकंड टाइम पण रॉंग रस्त्याने आलो. इतकं भयंकर होतं ना की बस, खूप भयंकर, खूप दगड होते. म्हणजे आम्ही पूर्ण पाण्यातून आलोय. हे बघा आमचे सगळे कपडे तिथंच ओले झालेत. अजून तर तिथं पोचलो पण नाही, पण
मजा आली, ट्रेक झाला है ना, मजा आली ना. कोणतरी खूप घाबरलं पण असो मजा आली. चला आता सरळ सरळ रस्ता आहे इथं यायला, काही असं पाण्यातून यायची गरज नाही आहे, काय नाही आहे. आम्ही चुकलो होतो, पण तुम्ही गाववाल्यांना विचारत या, कारण की खूप रॉंग रस्ते, म्हणजे खूप सारे रस्ते आहेत तर लक्षात येत नाही. फायनली खूप जवळ आलो आता. चला जिंदगी का मजा गिराते इन मौसम नदी का चल हवा. Okay, let's go through that one more time. व्हिजिट करा, येऊन बघा. इथं खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे, खूप मेस्मरायझिंग आहे, खूप सुंदर सुंदर ब्युटी आहे, खूप भारी आहे. बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खूप भारी आहे. नक्कीच तुम्ही एकदा या, कारण की सगळीकडनं पाणी येतं डोंगरातनं. इकडं ह्या साईडनी पण येतं आहे, पाठीमागं तर आहेच मोठं वॉटरफॉल. आणि तिकडे वरती जायला पण रस्ता आहे, साईडने आहे. ते गावाकडं म्हणजे गावकरी लोकांना माहीत आहे, आम्हाला काय माहीत नाही. बट हा छोटाच आहे, बट खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी. तुम्ही जर पनवेलच्या आसपास जर राहत असाल तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा. खूप म्हणजे खूपच छान आहे, खूप मजा येते. तो चला आता आम्ही एन्जॉय करतोय. उमेश गेले त्या आम्हाला काय ना भेटलं, भजे आहेत, भजे 5 मिनटं लागतात. हां हो, तर ते आणतायत आणि आता इथंच थांबतोय. खूप भारी वाटतंय, रिलॅक्स, एकच नंबर रिलॅक्सेशन वाटतं. भजे आलेत, असे उमेश घेऊन येत आहेत. आले का इथपर्यंत? एवढीच आहे? 50 रुपये. व्हॉट? बापरे, 50 रुपयाचे? सोन्याला भाव आहे. काय आहे? तुझे बांध लूं मेरा चैन, जैसे चांद है बादल में, हम जगते ऐसे जैसे सजी है काजल में. मैं तेरी महबूबा. चला आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि भरपूर वेळ झालेला आहे. पूर्ण दिवस आम्ही इथं घालवला आहे. येण्यातच जवळजवळ 2 तास गेले. निघताना थोडं लवकर निघा, म्हणजे तुम्हाला दिवसभर एन्जॉय करता येईल. आता अंधार पडायचा वेळ झाला, त्याच्यामुळे आम्ही आता घरी जायला निघतो. तर चला आता पुढे रस्त्यात भेटूया. शक्यतो कुठे थांबणार तर नाही आहे, पण तरी जर थांबलोच तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. जे नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा आम्हाला. कमेंट पण करा कसं वाटलं तुम्हाला दोघांचा वॉटरफॉल. हो, चला तर आम्ही निघतोय. मित्रांनो, जर तुम्ही येत असताल तर सगळ्यात महत्त्वाचं तो जो पिवळ्या कलरचा जो ॲरो दिला आहे ना, त्याच्यावर लक्ष द्यावं. कारण आम्ही इथपर्यंत बरोबर आलो, पण इथून हे पहा हा रस्ता होता जाण्याचा. हे पहा इथं ॲरो दिला आहे, पण आम्ही चुकून, आम्ही तो पाहिला नाही, आम्ही चुकून उलट्या दिशेने वर गेलो. हे पहा, हे पाणी इतकं जोराने वाहत आहे. आम्ही उलट्या दिशेने वर गेलो, तिथून पडण्याची शक्यता होती, वाहण्याची, म्हणजे भरपूर धोक्याचं काम केलं आम्ही ते. पण तुम्ही लक्षात ठेवा, ह्या दिशेने वर जाऊ नका. आणि जिथून निघताल बस स्टॉपपासून जिथपर्यंत दगड दिसतात तिथून तुम्हाला सगळ्या दगडांवर ॲरो दिसेल. त्या पिवळ्या कलरचा बाण बघा, त्या बाणाने बरोबर त्याच रस्त्याने वर जा, ह्या बाजूने. उलट्या दिशेने जाऊ नका, अपघात होण्याची शक्यता आहे. वेळेला आता एक शेवटची गाडी दोध आणि पनवेल.
त्या वेळात तुम्ही वर गेले तर परत याच, म्हणजे ही गाडी तुम्हाला भेटेल. चला चला चला. त्या मातीमुळे स्लिप होते खाली ते. अरे रा 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 रा. म्हणजे दही हंडी आम्ही फर्स्ट टाइम बघितली, कारण की आपण तर नॉर्मल बघतो ना की असं बांधतात आणि सगळे हे करून ठेवतात, पण इथं ते पोल आहे असं काठीसारखं लावलं आहे त्यांनी, इथं बघितलं असं. तर काहीतरी वेगळी नवीन पद्धत दही हंडीची पण असते, ही पण आज म्हणजे कळलं, तर खूप भारी वाटलं. शिवाय आता तर इथंच व्हिडिओ आता मी एंड करतो.